नमस्कार मंडळी, मी प्रियांका आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नव्या कोरा चॅनल प्रियाज मॅजिकल मेहंदीमध्ये. हा या चॅनलवरचा सगळ्यात पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे थोडीशी नर्वस आहे, पण तेवढीच एक्सायटेडसुद्धा. लहानपणापासूनच मला मेहंदीची प्रचंड आवड आहे. सण उत्सव, लग्न समारंभ किंवा कोणताही कार्यक्रम असो, मी प्रचंड उत्सुकतेने स्वतःला मेहंदी काढायची आणि तेवढ्याच एक्साइटमेंटने इतरांनाही. बाय द टाईम हेच माझं प्रोफेशन बनलं. सो हीच कला, हीच एक्साइटमेंट आणि यासाठीच्या लागणाऱ्या आवश्यक गोष्टी तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठीच हा चॅनल तयार केला आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील सुंदर आणि सोपे मेहंदी ट्युटोरियल, मेहंदी सुंदर आणि प्रोफेशनल दिसण्यासाठीच्या खास टिप्स, ब्रायडल्स, फेस्टिवल्स किंवा एव्हरीडेच्या इन्स्पिरेशन पॅटर्न्स, अरेबिक, इंडियन, मोरक्कन, मॉडर्न स्टाईल डिझाईन पॅटर्न्स. एकूणच बिगिनर्ससाठी स्टेप बाय स्टेप अगदी सोपे ट्युटोरियल्स आणि एक्सपर्टसाठी नवनवीन आयडियाज आणि इन्स्पिरेशन. सो जर तुम्हाला मेहंदी आवडत असेल किंवा शिकण्याची इच्छा असेल तर हा चॅनल खास तुमच्यासाठीच आहे. सो ग्रॅब युअर कोन अँड जॉईन मी नाव. ही कलात्मक जर्नी सुरू करण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओजची अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आज मी तुम्हाला एक वेगळ्या स्टाईलची, पॅटर्नची मेहंदी डिझाईन दाखवणार आहे. डिफरंट पॅटर्न यासाठी कारण यामध्ये बॉक्स आणि सुंदर मोटिव्स आणि डिटेलिंग्स याचं सुंदर मिक्सचर बनवून ही डिझाईन तयार केली आहे. एकूणच बिगिनर्ससाठी आणि एक्सपर्ट्स दोघांसाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. सो सुरुवात आपण रिस्टपासून करूयात. रिस्टवर आपण 6 लाईन्स काढून घेऊयात. एक बँड तयार करण्यासाठी आणि मिडलच्या 2 लाईन्सना फिल करून आपण त्यात एक थिक लाईन बनवून घेऊ. बाहेरच्या बाजूला ज्या दोन्ही लाईन्स आहेत त्यावर आपण छोटे छोटे हम्स काढून घ्यायचे आहेत. हम्स काढताना काळजी घ्यायची की ते एकसारखे दिसले पाहिजेत. अशा रीतीने हा बँड पूर्णपणे तयार होईल. त्यानंतर आपल्याला एक सेंटर काढून घेऊन तिथे एक बोल्ड लोटस बनवायचा आहे. त्यासाठी आपण आधी एक आउटलाईन काढून घेतली लोटसची आणि मग त्यानंतर त्याला फिल केलं आहे. बाजूच्या बँडला कंप्लीट करण्यासाठी डॉट आणि बोल्ड 3 लीव्स अशा रीतीने आपण पूर्ण बँड तयार केलेला आहे रिस्टवर. आता मी आधी बोलल्याप्रमाणे आपण बॉक्स पॅटर्न कसा बरं काढणार आहोत, त्यासाठी मी उभ्या 4 लाईन्स काढून घेतल्या आहेत आणि जिथपर्यंत आपल्याला बॉक्सचा एंड हवा आहे तिथे मी आडव्या 2 लाईन्सची बॉर्डर पण काढून घेतलेली आहे. या गोष्टीने काय झालं आहे, 2 वेगवेगळे पार्ट्स डिवाईड झालेत. त्यामध्ये वरती आणखी एक छोटा बॉक्स तयार करून मी लोटस, पान आणि कळी याचं सुंदर असं आउटलाईन तयार करून घेतलेलं आहे. वरच्या पोर्शनमध्ये मी नीट बघून घ्या, आपण द वाली चेक्स जे आता सध्या खूप ट्रेंडी आहे ते काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच मी याला आउटलाईन करत आहे. तर ही एक सिक्रेट आणि खूप महत्त्वाची टिप आहे जी सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवायची. कधीही कट वर्कला आउटलाईन करताना त्याच्या आधी बाजूची वर्क जे आहे ते करून घ्यायचं आहे आणि मगच त्याला आउटलाईन करायचं आहे. तरच तुमची डिझाईन एकदम डिटेल फिनिशिंगमध्ये दिसेल. ठीक आहे. आता बॉक्सच्या खाली आपण 2 सिंपल आणि छान अशा 2 बॉर्डर्स काढून घेणार आहोत. वरच्या द मध्ये देखील हाफ द आपण शेड करून घेतलेला आहे. त्या 2 बॉर्डर्स आता एक झिगझॅग लाईन आहे आणि एक लीव्सची आहे. बॉर्डर्समध्ये पण तुम्ही लक्ष देऊ शकता. एक नॉर्मल लाईन नंतर एक डार्क लाईन आणि एका लाईनच्या बेसवर हम्स आपण काढणार आहोत. त्यानंतर राहिलेल्या पोर्शनमध्ये आपण सर्कल विथ 3 लेअरचा हम्स हे वालं फिलर यूज करत आहोत. या फिलरसाठी ही एक सिक्रेट टिप, ती म्हणजे सर्कल्स जे आहेत ते आपल्याला सेम साईजचे काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून ह्याचा ओव्हरऑल लुक खूप सुंदर दिसतो. आता उभ्या लाईन्सला देखील मी एक थिक लाईन बनवून आणि एक जी सिंपल लाईन आहे त्यावर हम्स काढून तिला कंप्लीट करून घेतलेला आहे बॉर्डरला. आता आपल्याला या मिडलला मला इथे मोर काढून घ्यायचा होता, तर त्यासाठी मी एक मिडलची बेसलाईन रफली काढली आणि तिथे 9 मराठीतला अंक आहे त्याला काढून मी तिथे पंख काढला आहे आणि खाली पानाच्या शेपचा पिसारा बनवला आहे.
त्याच्याच वरती आपल्याला एका मेहेलचा डोर जसा शेपचा असतो त्यानुसार आपल्याला 4 लाईन्सचा मी तो शेप बनवलेला आहे आणि त्याच्यावर हम्प्स दिलेले आहेत. त्यावरच्या बनलेल्या स्पेसमध्ये मी सिंपल राऊंडमध्ये फूल आणि पानं या सिंपल फिलरचा यूज केलेला आहे. ॲक्च्युली ही डिझाईन काढताना ते शूट नाही झालं, त्यासाठी सॉरी. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी याचं ट्युटोरियल देईल. आता आपण या मोराला कंप्लीट करणार आहोत. त्याचा जो बॉडी पार्ट आहे त्याला मी पूर्ण बोल्ड बनवत आहे आणि विंग जो आहे त्याचा जो पंख आहे त्याला मी आतून शेड केलेला आहे. पिसाऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला छोटे छोटे मोरपीस बनवायचे आहेत. त्यासाठी बाहेरच्या बाजूला मी डार्क डबल लेअरची बॉर्डर करून घेतली आहे आणि आतमध्ये सिंगल बॉर्डर करून त्या आतमध्ये आपल्याला छोटे छोटे मोरपीस बनवायचे आहेत. छोटे पानं काढून त्याला आपण सुंदर असे स्ट्रोक केलेले आहेत फक्त लाईन्सचे. आणि ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे पानाचे शेप आहेत ते सेम साईजचा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो अशा रीतीने हा मोर पण कम्प्लिटली तयार आहे. आता मोराच्या वरचा पोर्शन हा बऱ्यापैकी थोडा रिकामा दिसतोय. सो इथेही आपण थोडंसं शेडिंग करून घेऊ हलकंसं. शेडिंगचे पण बरेच टाईप्स असतात, तेही आपण येत्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. आता मोर कशावर बसलाय बरं, यासाठी आपण काय करूयात, एक सुंदर अशी पिलरची बॉर्डर करून घेऊयात. ही सुद्धा खूप ट्रेंडी आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता वरती मी हाफ सर्कल करून घेतलेले आहे थम्सवर आणि खाली ड्रॉपसारखी साईन बनवली आहे जी फील केली आहे. त्याच्या खाली एक बॉर्डर लाईन, एक सिंपल लाईन आणि त्याच्यावर डबल लेअरचे हम्प्स काढलेले आहेत. आता राहिलेल्या खालच्या पोर्शनमध्ये सुद्धा आपण जो फर्स्ट चेक्स जो पॅटर्न आणि फर्स्ट लोटस एका बॉक्समध्ये आपण बनवलेला आहे तो सेमच्या सेम डिझाईन आपण या बॉक्समध्ये करणार आहोत. याने काय होईल, डिझाईन एकमेकांना कॉम्प्लिमेंट करेल. आता राहिले फिंगर्स. यावर आपल्याला सिंपल असे बॉर्डर्स काढून घ्यायचे आहे. 2 लेअर हम्प्सची, एक मोठ्या हम्प्सची, त्याला डार्क बॉर्डर करून त्यावर हम्प्स आणि अशा पद्धतीने राहिलेल्या पोर्शनमध्ये चेक्सवाला जो दवाला चेक्स आहे तोच आपण इथे काढत आहोत आणि त्यालाही आपण हाफ शेड करणार आहोत जसं आपण फर्स्ट बॉक्समध्ये केलेलं आहे. तर अशा रीतीने ही पूर्ण मेहंदी तयार आहे. आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींनासुद्धा ज्यांना मेहंदी आवडते किंवा शिकायची इच्छा आहे. आणि हो, सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी आणणार आहे अगदी सुंदर, युनिक आणि इझी मेहंदी डिझाईन्स प्रत्येक सण प्रसंगासाठी खास. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप क्रिएटिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग. बाय.